नाही, ही शंभू राजांची बुद्धिमत्तेची चुरूक होती. त्या दिलेचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. इतके तेजस्वी असताना परमप्रतापी एकही शंभू राजा था. सोपं नाहीये. 9व्या वर्षी ते आपल्या वडिलांच्या बरोबर औरंगजेबाच्या प्रत्यक्ष दरबारात गेले. विचार करा की जो औरंगजेब कोण, त्यानं स्वतःच्या बापाला 4 वेळा विषप्रयोग करून ठार मारवलं. त्यानं स्वतःच्या 4 भावांना दिल्ली या सत्तेवरती त्यांनी बसता उपयोगाचा नाही, मी बसणार म्हणून देहाचे तुकडे तुकडे करून ठार मारलं. एकाच आईच्या गर्भातून आलेल्या भावाला. असा क्रूर, लाखो हिंदूंची कत्तल करणारा, अनेक मंदिरं मूर्त्या उद्ध्वस्त करणारा, अनेक गायींची हत्या करणारा असा तो औरंगजेब. त्याच्या दरबारात अत्यंत सोळं, डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही, कमरेत ताट उभं राहायचं नाही, कायम झुकलेल्या अवस्थेत मागे येताना देखील पाठ दाखवायची नाही, तसंच पाठीमागे चालायचं, खोकायचं नाही, शिंकायचं नाही, जांभई द्यायची नाही. असं ज्या दरबारात सोळं पाळलं जात होतं, त्या दरबारामध्ये आग्र्याच्या भेटीला 36 वर्षाचे शिवाजी महाराज आणि 9 वर्षाचे शंभूराजे जात आहेत. हा प्रदेश कुठे आहे? विचार करा. आग्रा कुठे आहे? आपल्यापासून किती दूर आहे? गेल्यानंतर नेटवरती शोधा.